एका हातात चाकू, दुसऱ्या हाताने एका शाळकरी मुलीचा गळा तरुणानं घट्ट आवळलेला। तो तरुण त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावण्याचा प्रयत्न करत होता। घाबरलेली मुलगी आरडाओरडा करत होती। हा सगळा प्रकार बघून तिथे लोक गोळा झाले। ते त्या मुलाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो कोणाचंच ऐकायला तयार नव्हता। तो समोरच्यांना चाकूचा धाक दाखवत मुलीला संपवण्याची धमकी देत होता। सोमवारी साताऱ्यात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। एकतर्फी प्रेमातून तरुणानं केलेला हा प्रकार थरकाप उडवणारा होता। जवळपास 15 मिनिटं हा सगळा थरार सुरू होता। एका तरुणानं दाखवलेल्या धाडसामुळे आणि स्थानिकांमुळे या मुलीची सुटका करण्यात आली। त्या माथेफिरू मुलाला स्थानिकांनी चांगला चोप दिला, पण शाळेतून येणाऱ्या शाळकरी मुलीला भर रस्त्यात गाठून हा सगळा प्रकार घडल्यामुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान पोलिसांनी या तरुणाला अटक केली असून त्याची आता चौकशी केली जाते। हे प्रकरण नक्की आहे काय? सोमवारी साताऱ्यात काय घडलं? मुलीला जीवे मारण्याची धमकी देणारा तरुण आहे कोण? त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू। सातारा शहरातल्या करंजे इथला बसप्पा पेठ परिसर इथल्या एका सोसायटीत एक अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते। ती साताऱ्यातल्याच एका नामांकित शाळेत इयत्ता 10वीत शिक्षण घेते। रोज शाळा सुटल्यानंतर ही मुलगी स्कूल बसमधून आपल्या घरी यायची। सोमवार 21 जुलैला शाळा सुटल्यावर ही मुलगी नेहमीप्रमाणे संध्याकाळी 4च्या सुमारास स्कूल बसमधून उतरली। त्यानंतर चालत ती आपल्या सोसायटीकडे चालत जात होती, पण त्याचवेळी एक माथेफिरू तरुण तिच्या मागावर होता। दुपारपासूनच तो तिच्या सोसायटीच्या आसपास घुटमळत होता। ही मुलगी शाळेतून घरी परत यायची तो वाट बघत होता। जेव्हा संबंधित मुलगी स्कूल बसमधून उतरून येताना त्याला दिसली, तेव्हा दबा धरून बसलेला हा तरुण तिच्या समोर येऊन उभा राहिला। त्याला बघून मुलगी घाबरली। ती तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करू लागली, पण त्याचवेळी त्या माथेफिरू तरुणानं तिचा हात धरला। तेव्हा ती मुलगी आरडाओरडा करायला लागली। त्यावेळी त्या मुलानं एक चाकू बाहेर काढला आणि तो त्या मुलीच्या गळ्याला लावला। हा प्रकार बघून ती मुलगी जास्तच घाबरली। जोरजोरात आरडाओरडा करत ती आपल्याला वाचवण्याची विनंती करत होती। एका सोसायटीच्या आवारात हा सगळा प्रकार घडत होता। त्या मुलीचा आरडाओरडा ऐकून सोसायटीतले काही रहिवासी, रस्त्यावरून जाणारे येणारे लोक तिथे जमा झाले आणि थोड्याच वेळात तिथे लोकांची मोठी गर्दी झाली। त्यांनी त्या मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले। तिकडचे जमलेले लोक त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण तो मुलगा कोणाचंही ऐकायला तयार नव्हता। उजव्या हातात चाकू धरून डाव्या हातानं त्यानं त्या मुलीची मान घट्ट धरून ठेवली होती। या प्रकारामुळे ती मुलगी रडायला लागली। ती त्या तरुणाशी बोलून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा त्यानं तिला धमक्या द्यायला सुरुवात केली। तू आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर पुण्याला चल, नाहीतर तुझा खून करेन, अशी धमकी तो तरुण त्या मुलीला देत होता। तिथले स्थानिक लोक सातत्यानं त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तो तरुण त्या सगळ्यांवर चाकू उगारत तुम्ही इथून निघून जा अशा धमक्या त्यांना देत होता। तेव्हा ती अल्पवयीन मुलगी तू चाकू बाजूला ठेव, आपण शांतपणे बोलू, मी कुठेही जाणार नाही अशा विनवण्या त्याला करत होती। तरीही तो तिचं ऐकत नव्हता। हे सगळे इथं कशाला थांबलेत? सगळ्यांनी इथून निघून जा असं तो मोठमोठ्यानं ओरडत होता। जवळपास 15 मिनिटं हा सगळा थरार सुरू होता। तिथल्या काही स्थानिकांनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा शूट केला। तिथे जमलेल्या लोकांपैकी एकानं सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागातील पोलीस सागर निकम यांना फोन केला। या घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार सागर निकम आणि धीरज मोरे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनीही त्या तरुणाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो कोणाचंच ऐकत नसल्यामुळे तिथल्या काही स्थानिकांनी त्याला पकडण्यासाठी एक प्लॅन केला। काही लोकांनी समोरून त्याच्याशी बोलत त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते। त्याला समोरून लोकांनी बोलण्यात गुंतवलं। त्याचवेळी उमेश आडगळे हा तरुण त्या तरुणाच्या मागून सोसायटीच्या कंपाऊंडवरून उडी मारून खाली आला। त्या तरुणाला कसलीही कुणकुण न लागता उमेशनं त्या तरुणावर झडप घातली आणि त्याला मागून धरत त्याच्या हातातला चाकू बाजूला केला। त्यानंतर लगेचच इतर जमावानं त्याच्यावर झडप घातली आणि त्याला चोप द्यायला सुरुवात केली। संबंधित अल्पवयीन मुलीलाही त्याच्या तावडीतून सोडवण्यात आलं। स्थानिकांनी त्याला बेदम चोप देत शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलं आणि त्या अल्पवयीन मुलीचे प्राण वाचले। दरम्यान पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून आर्यन चंद्रकांत वाघमळे असं या तरुणाचं नाव आहे। सुरुवातीला हा मुलगा अल्पवयीन असेल असं पोलिसांना वाटलं होतं, पण तो अल्पवयीन नसून त्याचं वय 18 वर्ष पूर्ण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तो इयत्ता 12वीत शिक्षण घेतोय। दरम्यान याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार आर्यन आणि अल्पवयीन मुलगी हे दोघंही लहानपणापासून एकाच अपार्टमेंटमध्ये राहत होते। आर्यनचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं। काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार डिसेंबर 2024 मध्ये आर्यनचे वडील वारले। त्यानंतर तो
त्याच्या मामाकडे राहायला गेला होता, पण तो सतत या अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. तिला भेटण्यासाठी तो सतत तिच्यावर दबाव आणत होता. चल आपण पळून जाऊ असंही आर्यननं त्या मुलीला सांगितलं होतं, पण संबंधित मुलगी त्याला सारखा नकार देत होती. त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाची माहिती तिने आपल्या घरच्यांना दिली होती. तेव्हा घरच्यांनी आर्यनला समजही दिली होती. तसंच संबंधित मुलीच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले, पण तरीही आर्यन तिला त्रास देत होता. नंतर ती मुलगी त्याच्याशी बोलतही नसल्यानं त्याच रागातून या माथेफिरू तरुणानं तिला रस्त्यात गाठून चाकूचा धाक दाखवून तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणी आर्यन वाघमळे याच्या विरोधात पोलिसांकडून पॉक्सो, विनयभंग, हत्यार कायदा, दुखापत करणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आलेत. आर्यनला ताब्यात घेण्यात आलं असून शाहूपोरी पोलिसांकडून सध्या त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान या घटनेत मुलीला सोडवायला गेलेल्या काही स्थानिकांच्या हाताला किरकोळ जखमा झाल्या असून अल्पवयीन मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याआधी त्या मुलीनं आपल्या घरच्यांना आर्यनचा फोटो दाखवत तो आपल्याला त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनात धाव घेतली होती, पण नंतर त्याला समज देण्यात आली होती. त्यामुळं आर्यन वाघमळे विरोधात पोलिसात याआधी धमकी दिल्याची कोणतीही तक्रार दाखल नसल्याची माहिती शाहूपोरी पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी आणि तिच्या शाळेतल्या शिक्षकांनी सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये याआधी आर्यन विरोधात तक्रार दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण सोमवारी झालेल्या या घटनेत उमेश आडगळे या तरुणानं आपले प्राण धोक्यात घालून अल्पवयीन मुलीला वाचवण्याचं धाडस केल्यानं त्याचं कौतुक होत आहे. याबाबत उमेश यांनीही माध्यमांशी संवाद साधला. सोमवारी दुपारी यशवंत हॉस्पिटलमध्ये ब्लड बँकेच्या कामासाठी गेलो होतो, तेव्हा रस्त्यानं जात असताना एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज मला आला. तेव्हा आर्यननं त्या मुलीच्या गळ्याला चाकू लावल्याचं मी पाहिलं. तो कोणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. जसजसे लोक त्याच्या जवळ जात होते तसतसा तो जास्तच आक्रमक होत होता. त्यामुळं मी कंपाऊंड वॉलवरून उडी मारत त्याच्या हातातला चाकू धरून ठेवला आणि तो बाजूला केला. नंतर तिथं असलेले सगळे लोक त्याच्यावर तुटून पडले आणि त्याला बेदम चोप देण्यात आला. त्यानंतर आर्यनला शाहूपुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असं आडगळे यांनी सांगितलंय. पण भर दिवसा घडलेल्या या प्रकारानंतर आता दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळं शाळेच्या मुलींच्या आणि महाविद्यालयातील तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या परिसरात पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणीही आता स्थानिकांकडून केली जाते. दरम्यान या प्रकरणात आणखी कोणता अँगल आहे का याचाही पोलीस तपास करतायत. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.